नमस्कार. आजचा विषय कांद्याने त्याचा व्यवसाय वाचवला आणि त्याला करोडपती बनवलं. बाबा, लोक दुकानात येतात, पाहतात आणि काहीही न घेता निघून जातात. रात्री 11 वाजले होते. दुकान बंद झालं होतं. रोहनचा आवाज तुटत होता. समोर बसलेले त्याचे वडील काहीच बोलत नाहीत. ते उठले, स्वयंपाकघरात गेले, एक कांदा घेऊन आले. रोहन चिडून म्हणाला, बाबा, मी बिझनेस बद्दल बोलतोय आणि तुम्ही कांदा घेऊन आलात. वडील हसले. आज तुझा बिझनेस हा कांदाच वाचवणार आहे. रोहनकडे उत्तम प्रोडक्ट होता. क्वालिटी उत्कृष्ट होती. प्राइस स्पर्धात्मक होती. सोशल मीडियावर ऍड्स चालू होत्या. तरीही ग्राहक येत होते, पाहत होते आणि निघून जात होते. त्याला वाटत होतं कदाचित अजून डिस्काउंट द्यावा लागेल किंवा नवीन प्रोडक्ट लॉन्च करावा लागेल किंवा अजून ऍडव्हर्टायझिंग करावी लागेल. पण जितका खर्च वाढत होता तितकाच नफा कमी होत होता. वडिलांनी कांद्याचा पहिला थर सोडला. ते म्हणाले, हा बाहेरचा थर काय सांगतो? रोहन म्हणाला, हा तर फक्त कांदा आहे. वडील म्हणाले, ग्राहकही तसाच दिसतो. नाव, वय, शहर, व्यवसाय. मग त्यांनी दुसरी थर सोडला. आत, याच्या आत काय आहे? रोहन शांत झाला. वडील म्हणाले, प्रत्येक ग्राहकाचे 3 थर असतात. पहिला, तो कोण आहे? दुसरा, तो काय विचार करतो? आणि तिसरा, तो खरंच का खरेदी करतो? तू फक्त पहिला थर पाहतोयस म्हणून ग्राहक तुला समजत नाही. त्याच क्षणी रोहनच्या डोक्यात प्रकाश पडला. त्याला समजलं, तो प्रोडक्ट विकत होता पण ग्राहकाला समजून घेत नव्हता. दुसऱ्या दिवशी रोहनने कोणतीही नवीन जाहिरात दिली नाही, नवीन प्रॉडक्ट लॉन्च केला नाही. त्याने फक्त त्याच्या 5 जुन्या ग्राहकांना फोन केला. पहिला प्रश्न, तुम्ही आमच्याकडून का खरेदी केली? दुसरा, खरेदी करण्याआधी तुम्हाला कोणती भीती वाटत होती? तिसरा, जर आमचा ब्रँड नसता तर कोणाकडून घेतलं असतं? उत्तरांनी त्याला हादरवून सोडलं. एका ग्राहकाने सांगितलं, मी प्राइससाठी नाही, विश्वासासाठी आलो. दुसरा म्हणाला, तुम्ही माझं ऐकलत म्हणून घेतलं. तिसरा म्हणाला, तुम्ही माझी समस्या समजून घेतली. बाकीचे फक्त प्रॉडक्ट दाखवत होते. त्या दिवशी रोहनने वेबसाईट बदलली पण प्रॉडक्ट नाही. त्याने ब्रॉशर बदललं पण फॅक्टरी नाही. त्याने ऍड्स बदलल्या पण क्वालिटी नाही. आता प्रत्येक मेसेजमध्ये एकच प्रश्न होता, तुमची समस्या काय आहे? 6 महिन्यांनी त्याच दुकानात रांग लागायला लागली. कारण लोक प्रोडक्ट घ्यायला येत नव्हते. लोक स्वतःला समजून घेणाऱ्या ब्रँडकडे येत होते. मित्रांनो, आज हजारो उद्योजक प्रॉडक्टवर प्रेम करतात पण कस्टमरवर नाही. ते फीचर्स सांगतात, स्पेसिफिकेशन सांगतात, ऑफर्स सांगतात, पण ग्राहकाच्या मनात काय चाललं आहे हे विचारायलाच विसरतात. जगातील मोठे ब्रँड्स प्रॉडक्ट्स विकत नाहीत, ते लोकांना एक भावना विकतात. हा ब्रँड मला समजतो, यालाच मार्केटिंग म्हणतात, यालाच ब्रँड बिल्डिंग म्हणतात आणि यालाच ऑनियन स्ट्रॅटेजी सुद्धा म्हणतात. कारण जसा कांदा थर थर उलगडतो तसाच ग्राहकही उलगडत जातो आणि जो ब्रँड सर्वात खोल थरापर्यंत पोहोचतो तोच ग्राहकाच्या मनात कायमचा राहतो. आजपासून 3 गोष्टी करा. 5 ग्राहकांना फोन करा. तुम्ही आमच्याकडून का घेतलं एवढाच प्रश्न विचारा. कस्टमर प्रोफाईल लिहू नका, कस्टमर स्टोरी लिहा. प्रोडक्ट इम्प्रूव्ह करण्याआधी ग्राहकाला समजून घेण्यासाठी 1 तास द्या. लक्षात ठेवा, यशस्वी व्यवसाय प्रोडक्टमुळे मोठे होत नाहीत, ते ग्राहकांना खोलवर समजून घेतल्यामुळे मोठे होतात.
कारण जाहिरात ग्राहकांचं लक्ष वेधते, पण समजून घेणं ग्राहकाचं मन जिंकतं. धन्यवाद.